माझ्या हातून कधी कोणती गोष्ट नीट होईल असं कधी झालंच नाही. आता काय झालं ते पुढे सांगते. तर नमस्कार. भावाच्या बड्डेला बहीण घरी आले. आपण कधीही नाश्त्याला पास्ता खाल्ला नाही, तरी पण बहिणीला मात्र चांगलंच खाऊ घालायचं, कारण तिच्यासोबत आपल्याला पण चांगलं भेटतंय खायला. मग खाऊन झालं की बहीण बोलली फिरायला चल. चल म्हणलं की आवरायला लागले. मग काय झालं, आरसा धपकन खाली पडला की आरशाचं काम तमाम. आणि आईनं पाहिलं की तिचा ओरडा खाऊन गप काचा भरून ठेवल्या, कारण माझ्या हातातून आरसा फुटणे तर रोजचंच झालं. त्यामुळे तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पोहोचलो इंदापूरमधल्या गार्डनमध्ये. पण ते काय एवढं खास नव्हतं. त्यामुळे तिथे 2-4 फोटो काढून परत घरी आलो की बहिणीकडून मस्त अशी कुर्ती भेटली. कसं आहे, त्यामुळे तिला आल्यावर चांगलं खाऊ घालायचं. पाहिजे ते देती, पण कुर्तीच्या बदल्यात तिनं कृष्णाची ड्रॉइंग मागितली की पटकन देऊन टाकली. मग अन्वीकडून जबरदस्तीची पप्पी झप्पी घेऊन त्यांना बाय बोलून आईला सोबत घेऊन निघाले सेम तसाच आरसा आणायला, कारण आईपेक्षा जास्त पप्पाच ओरडतील. भेटा पण द्या. बाय.